आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून युतीतील ईशान्य मुंबईच्या जागेचा पेच सुटण्याची शक्यता आहे, कारण मुंबईतल्या विभाग प्रमुखांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। तर उद्धव ठाकरे मुंबईतल्या लोकसभेच्या जागेचा आढावा घेणार असून ईशान्य मुंबईतील विभाग प्रमुखांनी किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। तर किरीट सोमय्यांना मदत करायची की नाही या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। तर मुंबईतल्या विभाग प्रमुखांची अशा प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे। त्यामुळे युतीतील ईशान्य मुंबईच्या जागेचा पेच जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीत होणार आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। उदय, या बैठकीसंदर्भात काय अपडेट? स्वाती, मातोश्रीवरती बैठक सुरू झालेली आहे। मुंबईतले सगळे विभाग प्रमुख आहेत आणि या विभाग प्रमुखांकडून मुंबईतल्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातो। खास करून शिवसेनेच्या ज्या 3 जागा आहेत, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातो प्रामुख्याने। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये जे शिवसैनिकांनी प्रमुख तीव्र असा आक्षेप जो नोंदवला आहे तो म्हणजे भाजपचे खासदार विद्यमान जे किरीट सोमय्या आहेत त्यांच्या विरोधात आम्ही काम करू आणि किरीट सोमय्या यांना आम्ही मदत करणार अशी ठाम भूमिका तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी घेतली आहे। किरीट सोमय्या यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मातोश्रीवरती शिवसेनेवरती प्रचंड असे आरोप केलेले, त्यामुळे दुखावलेले शिवसैनिक जे आहेत किरीट सोमय्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत। त्यांची आज समजूत काढली जाते का किंवा त्यांना काय वेगळे आदेश दिले जात आहेत किंवा एकूणच शिवसेनेची ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भातली भूमिका काय ती आज स्पष्ट होणार आहे। आणि त्यामुळे एकूणच किरीट सोमय्या यांचं देखील राजकीय भवितव्य या आजच्या बैठकीवरती अवलंबून असं म्हणायला हरकत नाही। अगदी उदय, आणि या बैठकीसंदर्भातील अशीच माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। बघत पुढची बातमी, पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच माजी आमदार विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती। या प्रकारामुळे अजित पवारांचा पारा चांगला चढला आणि यापुढे घोषणा दिल्या तर तिकीटच कापून टाकेल असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला। तेव्हा बटन दुसरी दाबली आणि आता नाही ते दाबायला। आता काय बेंबीच्या देठापासून ओरडताय? याला 2009 ला कुठं गेला होता? यालाच तिकीट दिलं होतं आणि मीच होतो तेव्हा बटन दुसरी दाबली। तुम्ही किती काही घोषणा दिल्या, जरा सबुरीनं घ्या। आपल्या पक्षामध्ये पवार साहेब जो निर्णय घेतो तो अंतिम निर्णय असतो। साहेबांना तुमचा सांगण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। मी आता तुम्हाला सांगतो, आता जर परत आवाज आला ना तिकीटच कापून टाकेल। अजित पवार म्हणतात मला बाद झाला लाड, आवाज करायचा नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर सल्ला देणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांनी चांगला समाचार घेतला। फुकटचे सल्ले देण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी हिम्मत असेल तर शरद पवारांविरोधात निवडणूक लढवून दाखवावी अशी टीका आणि एक प्रकारचं आव्हानच त्यांनी दिलंय। त्या कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ते तर काही बरळायला लागले। अरे काय ही काय स्वप्नात आहे का काय, मला काही कळना। का बावचळून गेलाय कोणाला माहिती। ही बाबा कधी खासदारकी लढला नाही लोकांच्यातनं, कधी आमदारकी लोकांच्यातनं लढला नाही। त्याच्यामध्ये मागच्या वेळेस अरुण लाड आणि आपला सारंग पाटील हे 2 उमेदवार उभे राहिले म्हणून या महाराजांचं साधलं की काय करून काय नाही काही बोलतायत। अरे तुम्ही कोण सांगणार? तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कोणी सांगितलं? चंद्रकांत पाटील साहेब, आपली पाटीलकी सांभाळा जरा, ती कशी व्यवस्थित राहील ती त्या ठिकाणी पहा। तुमची हिम्मत असेल तर माझं आव्हान आहे, या माड्यामध्ये दाखवा उभं राहून। नाही तुम्हाला चारी चिट शितपट केलं तर मग नावाचं सांगणार नाही।